विद्यार्थी मित्रांनो, आता आपण पुढचं चॅप्टर बघूया, फाउंडेशन नावाचं. आणि या फाउंडेशनमध्ये आपल्याला बघायचं आहे की इमारतीकरिता पायाची आवश्यकता काय असते किंवा पाया घेण्याची काय आवश्यकता असते. तर इमारतीचं जे वजन आहे ते पायामार्फत जास्त क्षेत्रफळावर वितरित करणे हे पायाचं मुख्य काम आहे. लक्षात घ्या, इमारतीचं जे वजन आहे ते वजन पायामार्फत जास्त क्षेत्रफळावर वितरित करण्याचं काम हे फाउंडेशन किंवा पाया करतो. आता जो काही पाया ज्या मातीवरती आपला पाया टाकलेला आहे किंवा ठेवलेला आहे त्या मातीची वजन सहन करण्याच्या क्षमतेपेक्षा जर जास्त वजन त्याच्यावर येणार नाही याची काळजी आपल्याला घ्यावी लागते. म्हणजे एक साधं उदाहरण जर बघितलं, कुठल्याही मुलाच्या माणसाच्या डोक्यावर जर आपण वजन ठेवत गेलो तर ते काही वजनापर्यंत तो सहज वजन ते सांभाळेल, पण त्याच्यानंतर ते वजन तो माणूस सांभाळू शकणार नाही. म्हणजे तुम्ही वेटलिफ्टर बघा, ते काही वजनापर्यंत सहज उचलतात, त्याच्यानंतर त्यांच्याकडनं वजन उचलणं होत नाही. तसं या मातीची सुद्धा एक क्षमता असते, त्या क्षमतेपेक्षा जास्त वजन त्या मातीवर दिल्या गेलं नाही पाहिजे आणि त्याच्यासाठी तो एरिया आपल्याला वाढून घ्यावा लागतो. तर पायामार्फत जास्त क्षेत्रफळावर वजन वितरित करणे हे मुख्य काम आहे त्याचं. त्याच्यानंतर बघा दुसरं काय आहे, तर इमारत किंवा कोणत्याही प्रकारचं बांधकाम जर असेल तर त्याला भक्कम आधार खालून जमिनीमध्ये मिळायला पाहिजे, हे सुद्धा पायाचं काम आहे. तिसरं आहे की जे पायावरती जे वजन येत असतं ते पायावरती येणारं वजन हे प्रत्येक वेळेला युनिफॉर्म येईलच असं नाही, तर केव्हा केव्हा ते वजन जे येतं ते नॉन युनिफॉर्म असतं आणि ते नॉन युनिफॉर्म वजन युनिफॉर्मली डिस्ट्रीब्यूट करण्यासाठी, युनिफॉर्मली वितरित करण्यासाठी पायाचा वापर केला जातो. आणि जितका तुम्ही तो खाली पाया मोठा घ्याल व्यवस्थित त्या बेरिंग कॅपॅसिटीनुसार किंवा याच्या क्षमतेनुसार, तितकं ते वरचा इमारत त्याच्यावरती भक्कम उभी राहील. चौथा मुद्दा आहे आडव्या पातळीत लागणाऱ्या बलाच्या विरोधात सक्षमपणे कार्य करणे. याला स्ट्रक्चरची लॅटरल स्टॅबिलिटी असे म्हणतात. तर विद्यार्थी मित्रांनो, आपण बघा एखाद्या जर समजा इलेक्ट्रिकचे खंबे बघा तुम्ही, जे खंब्याची लांबी खूप असते, उंची, असे खंबे जर बघितले आपण इलेक्ट्रिकचे पोल, तर हे इलेक्ट्रिकचे पोल शेतावरचे जर असतील पर्टिक्युलरली तर हे फार झुकलेले आपल्याला दिसतात, असे एकदम झुकलेले दिसतात. तर इमारतीचे पोलची साईज बघितली तर खूप कमी आहे, त्याचं फाउंडेशनसुद्धा बऱ्यापैकी खोल टाकलेलं असतं, तरीसुद्धा ते झुकतात. याचा अर्थ त्याच्यावरती जे हवा आहे किंवा त्याच्यावरची जे तारा आहेत त्या ताराच्या वजनानं, हवेनं, यानं त्यानं ते कुठल्या ना कुठल्या बाजूला आपल्याला झुकलेले दिसतात. परंतु हे फक्त विहिरीवर जाणारे जे पोल असतात इंडिव्हिज्युअल, त्याचे हाय टेन्शन लाईनचे वायर किंवा पोल कुठेही झुकलेले दिसत नाहीत, कारण त्याचं फाउंडेशन तेवढं मजबूत घेतलेलं असतं. पक्क धरून ठेवण्यासाठी त्याला लॅटरली स्टेबल केलेले असतात, म्हणजेच ते इथे वाकल्या जाणार नाहीत. तुम्ही कुठेही बघा 3 किंवा 5 वायर गेलेली जर लाईन असेल कुठे, तर त्याचे खंबे बघा, ते कुठेही फिरलेले तुम्हाला दिसणार नाहीत. तर याला म्हणायचं आहे स्ट्रक्चरची हे. वारा जर असेल, वाऱ्यानं सुद्धा हे होतात. भूकंप आला तर बाकी त्याला आडव्या पद्धतीत लोड लागतं, तर ह्या गोष्टी टाळण्यासाठी आपण हे फाउंडेशन त्याला देत असतो. आता जे खोदून झालेले जे चर असतात, या चरामध्ये आणखी आधार देण्यासाठी त्याच्यामध्ये आपल्याला काय करतो, आपण कॉन्क्रीटचा थर टाकतो. म्हणजे फाउंडेशन करू त्याच्या खाली एक कॉन्क्रीटचा थर टाकतो आणि हा कॉन्क्रीटचा थर टाकणे किंवा या कॉन्क्रीटच्या थराच्या खाली सोलिंग करणे किंवा केव्हा केव्हा मुरुम भरून रॅमिंग करणे, हे केल्यामुळं तुम्ही तिथे जे माती आहे त्या मातीची बल सहन करण्याची क्षमता या पद्धतीनं वाढवत असता आणि त्यामुळे फुटिंगला भक्कम आधार मिळतो. सहावा हे आहे खोल प्रकारचा जर पाया असेल, हे जे वरच्या ज्या बाबी आपण बघितल्या त्या आहे शॅलो फाउंडेशन, उथळ फुटिंग. आता आपल्याला
जर समजा तुमचं फाउंडेशन जर खोल जात असेल तर अशा केसमध्ये इमारतीचं जे वजन आहे, काळी माती असेल आणि खूप खोल जर नेऊन घालायचं असेल तर तिथे आपण पाईल टाकतो आणि ह्या ज्या पाईल्स आहेत ह्या स्क्रीन फिक्शनच्या यानं त्याचं वजन जे आहे ते सांभाळल्या जातं. त्यानंतर 7वा हे कशासाठी आपण घेतो तर केव्हा केव्हा काय होतं बघा, आता आजकाल व्हिडिओ आपल्याला खूप पाहायला मिळतात की बऱ्याच वेळेला इमारतीमधून पाणी घुसलेलं आपल्याला दिसतं. अशा वेळेला काही ठिकाणची माती वाहून गेलेली आपल्याला दिसते. अशा वेळेला किंवा बाजूनं जर खोदकाम झालं तर इकडच्या इमारतीला काहीही धोका उत्पन्न होऊ नये अशासाठी इमारतीला भक्कम आधार देण्यासाठी सुद्धा आपण फाउंडेशन करत असतो. आता या व्यतिरिक्त जर कुठलीही कारणं असतील तरीसुद्धा फाउंडेशनमुळे इमारतीला कुठलेही तडे जाणार नाहीत, तिच्यामध्ये धोका उत्पन्न होणार नाही, या बाबींसाठी आपण फाउंडेशन घेत असतो. विद्यार्थी मित्रांनो, लक्षात घ्या, एकदा का इमारतीला कुठल्याही राहत्या इमारतीला किंवा ऑफिसला जर जास्त तडे जात असतील किंवा गेलेले दिसतील तर त्याच्यामध्ये एक फिअर किंवा भीती निर्माण होते की तिच्यामध्ये आपण जायचं किंवा नाही. म्हणून असे तडे कुठल्या इमारतीला जाता कामा नये. धन्यवाद.